नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणजे अभिनयातला हिरा हे तर आतापर्यंत सिद्ध झालंय. आता हा हिरा हिरो झालाय आणि त्या हिऱ्याचे वेगवेगळे पैलू बघायला मिळत आहेत. म्हणजे फ्रिकी अलीमध्ये सोहेल खाननं पहिल्यांदाच नवाजला कमर्शियल हिरोच्या रूपात पेश केलंय. म्हणजे मांझी आणि गँग्स ऑफ वासेपूरची गोष्ट वेगळी होती, पण इथे फ्रिकी अलीमध्ये सगळा भार नवाजच्या खांद्यावर टाकलाय. आता सोहेल खान म्हणजे काही फार ग्रेट डायरेक्टर नव्हे, त्यामुळे त्याच्याकडनं काही फार अपेक्षा नाहीये. चमकदार संवाद आणि जोडीला नवाज आणि सीमा विश्वास एवढ्या शिदोरीवर चांगला सिनेमा बनत नसतो ना. म्हणजे पहिल्या 10 मिनिटातच आपल्याला कळतं की क्लायमॅक्सला काय होणार आहे ते. पटकथेवर काम न केल्याचा परिणाम. चड्डी 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 कितने की है चड्डी? मात्र 40 रुपए. 40 रुपए तो बहुत महंगा है. 60 रुपए का क्वार्टर पी के नाली में गिर के अपनी इज्जत कैसे तैसे करवा लोगे. 40 रुपए की चीज जो तुम्हारी इज्जत बचाती है वो तुम्हें महंगी लग रही है. तसं म्हटलं तर हा विषय बॉलिवूडसाठी नवीन होता. म्हणजे गॉल्फचं मैदान जे आतापर्यंत चवीपुरतच सिनेमांमधून आलेलं, तेच गॉल्फचं मैदान घेऊन, तोच श्रीमंती खेळ घेऊन त्याला अमिरी गरिबीची फोडणी देऊन एक कथानक बनवलेलं. पण या मुख्य कथानकावर जास्त भर दिला असता, थोडं आणखी नाट्य आणलं असतं, थोडा आणखी विचार केला असता तर एक भारी सिनेमा बनला असता ना. पण तसं नाही झालेलं. बरं, हा सिनेमा बघण्यासाठी तुम्हाला गॉल्फ या खेळाची माहिती असणं आवश्यक आहे का? अजिबात नाही. बरं, हा सिनेमा बघून गॉल्फ विषयीच्या तुमच्या ज्ञानात भर पडेल का? अजिबात नाही. यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की किती वरवर हा सिनेमा केलेला आहे ते. अहो, जिथे नवाजच सिनेमाचा मुख्य आधार आहे तिथे बाकीच्यांबद्दल काय बोलणार. आणि नवाजने सुद्धा या अलीच्या रोलमध्ये सगळ्यांना म्हणजे अरबाज खान, जस अरोरा सगळ्यांना चोपून काढलेलं आहे. रोल कुठलाही द्या, मी शानदार जबरदस्त काम करणार असं त्याने ठरवून टाकलेलं, जे आपल्यासाठी पण चांगलंच आहे. जो हुनर मैंने आज तेरे अंदर देखा ना, तू गोल्फ का सचिन बन सकता है अली. एक दिन गल्फ क्या खेल ली, तुझे बॉल और होल दिखने लग गया है. अबे ABCD बोलने से कोई अंग्रेज नहीं बन जाता है. तेरी आने वाली जिंदगी एक सही शॉट और एक गलत फैसले के बीच में टिकी हुई है. नवाज सारखेच कमाल आहेत यातले डायलॉग्स. म्हणजे घमंड तो हम पहाड़ का भी तोड़ते तू क्या चीज है, हा मांझीचा संदर्भ देणारा डायलॉग असेल, किंवा मग कोठे तक लेके आ गए और अब कह रहे हो की तवायफ नहीं है, असले चटकदार संवाद असतील. ते नवाजच्या तोंडून ऐकायला जास्त धमाल येते. एमी जॅक्सनला अजून कामं मिळत आहेत याचं जरा आश्चर्यच वाटतं. बाकी या सिनेमात एक पंटर लोकांची गँग आहे ज्यांचा वापर फालतू जोकसाठी करण्यात आलेला आहे. खान कंपनीच्या या फ्रिकी अलीला मी देतोय 2 पॉपकॉर्न, 2 सैराटच्या DVDs तुम्ही जिंकू शकता. पॉपकॉर्न पे चर्चावर आम्ही सुरू करतोय एक नवीन कॉन्टेस्ट. व्हिडिओ पॅलेसच्या सौजन्यानं या आठवड्यात 2 लकी विनर्सना मिळतील सैराटची DVD विथ स्पेशल फीचर्स. या आठवड्यातला आपला प्रश्न काय आहे? पॉपकॉर्न पे चर्चावर महेश मांजरेकर यांनी स्वप्नील जोशीला रँकिंग मध्ये कोणता नंबर दिला होता? पटापट याची उत्तर तुम्ही द्या. कुठे? याच व्हिडिओ खाली कमेंट मध्ये. कधीपर्यंत? मंगळवार 13 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत. 16 सप्टेंबर म्हणजे शुक्रवारी आम्ही विनर्स घोषित करणार आहोत. पटापट 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 सैराटची DVD हवी की नाही? कमेंट मध्ये तुम्हाला उत्तर द्यायचंय. जसं तुम्ही लाईक केलं, शेअर केलं, सबस्क्राईब केलं, तसंच आता कमेंट पण टाकायची. चला 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 चला.